आजचा दौरा हा अतिशय विशेष आहे। पहिल्यांदा अहेरी गर्देवाडा या बसचं 75 वर्षानंतर बस चालू झालेली आहे, त्याचं उद्घाटन मी केलेलं आहे। पेनगुंड्याला त्या ठिकाणी एक नवीन आउटपोस्ट तयार करून एक प्रकारे आता गडचिरोली जिल्ह्यातली सगळी कनेक्टिव्हिटी जी छत्तीसगडशी आपल्याला करायची आहे त्याचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे। विशेषतः आपल्याला कल्पना आहे की ज्या भागामध्ये माओवाद्यांचा मोठ्या प्रमाणात डॉमिनन्स होता, आता तिथे आपला डॉमिनन्स तयार झालेला आहे आणि सगळ्या प्रकारे लोकांनी माओवादाला नाकारलेला आहे। 12 गावांनी ठराव करून माओवाद्यांना राशन पाणी नाकारलं। त्यांनी जे आयडी लावले होते ते सगळे पोलिसांकडे जमा केले आहेत। त्यामुळे एक नवीन पहाट ही या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे। जे मी सारखं सांगायचो की ह्याला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणू नका, हे महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे, हा पहिला जिल्हा आहे, तसं ट्रान्सफॉर्मेशन आम्ही सुरू केलंय। आणि मला विशेष आनंद आहे, कोनसरीचा हा जो प्रकल्प ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं, आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय। अनेक प्रकल्पांचं आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे। 10,000 लोकांना रोजगार मिळालाय। 5,000 अजून 10 महिन्यामध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपलं जे स्वप्न आहे की गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं, त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे।